ब्लॉग. गुरु म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ आणि शिष्य म्हणजे त्या ज्ञानाचा जिवंत वारसा. गुरु शिष्य परंपरेचं जिवंत उदाहरण डॉक्टर सुभाष रानडे, डॉक्टर सुनंदा रानडे आणि डॉक्टर सुप्रिया अनिल गुगळे. गुरुपौर्णिमा विशेष ब्लॉग. गुरु शिष्य परंपरेला कृतज्ञ प्रणाम. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. भारतीय संस्कृतीत गुरु शिष्य परंपरा ही केवळ एक परंपरा नाही, ती आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. लहानपणापासून आपण एकलव्य आणि त्यांचे गुरु द्रोणाचार्य, श्रीकृष्ण आणि अर्जुन, समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज अशा अनेक गुरु शिष्यांच्या कथा ऐकत मोठे झालो आहोत. त्या कथा ऐकताना, वाचताना किंवा पाहताना मनात नेहमी एक प्रश्न यायचा, अशी गुरु शिष्य परंपरा आजच्या काळातही जगत असेल का? आजच्या वेगवान जगात जिथे नातीही अनेकदा व्यवहारापुरती मर्यादित राहतात, तिथे निस्वार्थ प्रेम, निखळ विश्वास, ज्ञानाची अखंड साधना आणि संस्कारांनी विणलेलं गुरु शिष्याचं नातं प्रत्यक्ष अनुभवाला मिळणं हे खरंच भाग्याचं असतं. आणि माझ्या आयुष्यात हे भाग्य मला लाभलं. डॉक्टर सुभाष रानडे, डॉक्टर सुनंदा रानडे या महान गुरूंच्या रूपाने आणि त्यांच्या तेजस्वी शिष्या डॉक्टर सुप्रिया अनिल गुगळे यांच्या माध्यमातून. हे नातं केवळ शिक्षक आणि विद्यार्थिनीचं नाही, हे नातं आहे ज्ञानाचं, संस्कारांचं, प्रेमाचं, विश्वासाचं, समर्पणाचं आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वाहणाऱ्या अमूल्य वारशाचं. ज्ञानाचे वटवृक्ष आणि त्याची फुललेली फांदी. 1968 पासून ज्ञान, संशोधन, आयुर्वेद, अध्यापन आणि सेवाभावाचा अखंड दीप तेवत ठेवणारे डॉक्टर सुभाष रानडे आणि डॉक्टर सुनंदा रानडे हे भारतीय आयुर्वेद क्षेत्रातील एक आदर्श डॉक्टर दाम्पत्य आहेत. दोघांनाही BA, M आणि S इंटिग्रेटेड ही पदवी संपादन केली. त्या काळातील हा अभ्यासक्रम वैशिष्ट्यपूर्ण होता. त्यामध्ये आयुर्वेदासोबत आधुनिक वैद्यकशास्त्र म्हणजे आयुर्वेद आणि ॲलोपॅथी याचाही सखोल अभ्यास एकत्रितरित्या होता आणि चिकित्साशास्त्राचा समावेश होता. त्यामुळे दोन्ही वैद्यकीय पद्धतीचा व्यापक दृष्टिकोन त्यांच्या शिक्षणाचा अविभाज्य भाग होता. डॉक्टर सुभाष रानडे आणि डॉक्टर सुनंदा रानडे या दोघांनीही आयुष्यभर अध्यापन, आयुर्वेद, संशोधन आणि आयुर्वेदाचा प्रसार यासाठी स्वतःला समर्पित केलेला आहे. डॉक्टर सुभाष रानडे हे महाविद्यालयाचे प्रिन्सिपल झाले. त्याच महाविद्यालयात शिक्षण घेत असताना डॉक्टर सुप्रिया अनिल गुगळे या त्यांच्या विद्यार्थिनी होत्या. पुढे डॉक्टर सुनंदा रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी MD आयुर्वेदिक पूर्ण केले आणि त्यानंतर गर्भसंस्कार विषयातील PhD करण्यासाठी डॉक्टर सुनंदा रानडे यांनी त्यांना योग्य दिशा दिली. तेव्हापासून सुरू झालेला हा गुरुशिष्य प्रवास आज 3 दशकांपासून अधिक काळ प्रेम, आदर, विश्वास आणि ज्ञानाच्या आधारावर अखंड सुरू आहे. हजारो विद्यार्थ्यांना घडवणारे शिक्षक, असंख्य वैद्यांना दिशा देणारे मार्गदर्शक आणि आयुर्वेदाला जागतिक स्तरावर पोहोचवणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व हीच त्यांची खरी ओळख आहे. हे केवळ डॉक्टर नव्हते, ते संस्कारांचे शिल्पकार होते. विद्या देणं प्रत्येक शिक्षकाला जमतं, पण विद्येसोबत नम्रता, सेवाभाव, करुणा आणि माणुसकी देणं ही खऱ्या गुरुची ओळख असते. याच गुरुकुलात घडलेली एक तेजस्वी शिष्या म्हणजे डॉक्टर सुप्रिया अनिल गुगळे. MD आयुर्वेद आणि PhD इन गर्भसंस्कार आणि स्त्रीरोग तज्ज्ञ ही त्यांची शैक्षणिक ओळख असली तरी त्याहून मोठी ओळख म्हणजे गुरूंकडून मिळालेलं ज्ञान हजारो लोकांच्या आयुष्यात कृती रूपाने उतरवणारी शिष्या. गुरूंचा खरा आरसा म्हणजे शिष्य. एक गोष्ट मला नेहमी जाणवते, खरा गुरु स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी शिकवत नाही. तो असा शिष्य घडवतो की ज्याच्याकडे पाहून लोक म्हणतात, या व्यक्तीच्या मागे नक्कीच एखाद्या महान गुरूंचे संस्कार असतील. हा ब्लॉग लिहिण्यापूर्वी मला डॉक्टर सुनंदा रानडे मॅम यांच्याशी काही मिनिटं संवाद साधण्याचं भाग्य लाभलं.
मी त्यांना एक प्रश्न विचारला, डॉक्टर सुप्रिया मॅम इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळ्या कशा ठरल्या? त्यांचं उत्तर अत्यंत साधं होतं. त्या म्हणाल्या, डॉक्टर सुप्रिया या कामाबद्दल अत्यंत समर्पित, डेडिकेटेड असतात. शिकण्याची त्यांची ओढ कधीच कमी झाली नाही. आजही एखादा नवीन उपक्रम सुरू करण्यापूर्वी ते आपल्या गुरूंचा सल्ला घेतात. नवीन विषय असो, नवीन अभ्यासक्रम असो, नवीन कल्पना असो, ते आजही नम्रपणे विचारतात, हे करू का? यात अजून काय सुधारणा करता येईल का? हे ऐकताना मला जाणवलं, यश मिळालं, हजारो विद्यार्थी लाभले, लोकप्रियता मिळाली, तरीही मी अजूनही विद्यार्थिनीच आहे ही भावना जपणं, यालाच तर गुरु शिष्य परंपरा म्हणतात. डॉक्टर सुप्रिया मॅम यांच्याकडे पाहताना मला नेहमी त्यांच्या गुरूंचं प्रतिबिंब दिसतं. त्यांच्या बोलण्यातला नम्रपणा, वागण्यातला साधेपणा, प्रत्येक व्यक्तीबद्दल असलेली प्रेमळ वृत्ती, आयुर्वेदावरील गाढ श्रद्धा, वर्षानुवर्षांच्या अभ्यासातून मिळालेलं सखोल ज्ञान आणि तेच ज्ञान अगदी सामान्य माणसालाही सहज समजेल अशा भाषेत सांगण्याची विलक्षण क्षमता, हे सर्व पाहताना जाणवतं, हा केवळ अभ्यास नाही, हे गुरूंच्या संस्कारांचं जिवंत प्रतिबिंब आहे. विशेष म्हणजे डॉक्टर सुभाष रानडे, डॉक्टर सुनंदा रानडे हे ब्राह्मण कुटुंबातील आणि डॉक्टर सुप्रिया मॅम ह्या जैन मारवाडी कुटुंबातील. पण खरे संस्कार जात, भाषा, धर्म किंवा परंपरेच्या चौकटीत कधीच अडकत नाही. ते माणसाला अधिक मोठं बनवतात. म्हणूनच डॉक्टर सुप्रिया मॅम यांच्यात मराठी संस्कृतीचा गंध, भारतीय परंपरेचा आत्मा आणि आयुर्वेदाची गहनता एकाच वेळी अनुभवायला मिळते. ज्ञानाचा अखंड प्रवाह हजारो घरापर्यंत नेणाऱ्या ह्या डॉक्टर सुप्रिया मॅम आज ब्रह्ममुहूर्त असो, अक्षरधारा असो, गर्भसंस्काराचे क्लासेस असो, तनुश्री स्लिम वेदा असो, तनुश्री सुकांती असो, तनुश्री शक्ती साधना असो, तनुश्री डिजिटल डिटॉक्स असो किंवा इतर कुठलाही अभ्यासक्रम, या प्रत्येक माध्यमातून हजारो घरांमध्ये पोहोचत आहेत. आयुर्वेद, निरोगी दिनचर्या, मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, संस्कार आणि जीवन जगण्याची एक सुंदर पद्धत. परंतु प्रत्येक प्रवाहाला एक उगम असतो, प्रत्येक वृक्षाला एक बीज असतं आणि या ज्ञानप्रवाहाचं मूळ बीज म्हणजे डॉक्टर सुभाष रानडे आणि डॉक्टर सुनंदा रानडे. आज आम्ही ब्रह्ममुहूर्तात जे शिकतो, अक्षरधारेतून जे अनुभवतो, गर्भसंस्कारातून जे आत्मसात करतो, तनुश्री स्लिम वेदातून आरोग्य शिकतो, तनुश्री सुकांतीतून जीवनशैली शिकतो, शक्ती साधनेतून अंतर्मनाशी जोडले जातो, ते केवळ एका डॉक्टरांचं ज्ञान नसतं. ते गुरुपासून शिष्याकडे आणि शिष्याकडून हजारो घरापर्यंत पोहोचणारं ज्ञानाचा अखंड प्रवाह असतो. शिष्य म्हणजे गुरुची जिवंत सही. तनुश्री स्लिम वेदाच्या समारोपाच्या दिवशी जेव्हा डॉक्टर सुनंदा रानडे आमच्यामध्ये आल्या आणि गुरु शिष्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला, तेव्हा मन अक्षरशः भरून आलं. त्या क्षणी जाणवलं, गुरुचं खरं यश त्यांच्या पदव्यांमध्ये नसतं, त्यांच्या पुरस्कारांमध्ये नसतं, ते त्यांच्या शिष्यामध्ये दिसतं. शिष्य म्हणजे गुरुच्या आयुष्याची जिवंत सही असते. जेव्हा त्या सहीमध्ये प्रेम दिसतं, ज्ञान दिसतं, संस्कार दिसतात, नम्रता दिसते, सेवाभाव दिसतो, तेव्हा समजतं गुरुचं संपूर्ण आयुष्य सार्थक झालं आहे. गुरुदक्षिणा म्हणजे गुरुसारखं जगणं. प्रत्येकाच्या आयुष्यात पहिले गुरु म्हणजे आईवडील. त्यानंतर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे गुरु भेटतात. कोणी व्यवसाय शिकवतो, कोणी अध्यात्म, कोणी आरोग्य, कोणी जगण्याची कला. पण काही गुरु असे असतात जे आपल्या आयुष्याचा अर्थ बदलून टाकतात. आज आम्हा सर्वांना डॉक्टर सुप्रिया मॅम यांच्या रूपाने असा गुरु लाभला आहे. त्यांच्या प्रत्येक शब्दातून, प्रत्येक कृतीतून, प्रत्येक सल्ल्यातून आजही डॉक्टर सुभाष रानडे, डॉक्टर सुनंदा रानडे यांच्या शिकवणीचा सुगंध अनुभवायला मिळतो. म्हणूनच त्यांच्या माध्यमातून त्या महान गुरु परंपरेचा साक्षीदार होण्याचं भाग्य आम्हा सर्वांना लाभलं आहे. यापेक्षा मोठं सौभाग्य कुठलं असू शकतं बरं? गुरुपौर्णिमा ही फक्त गुरूंना फुलं अर्पण करण्याचा दिवस नाही, तर त्यांनी आपल्या आयुष्यात रुजवलेल्या संस्कारांना कृतीत उतरवण्याचा दिवस आहे. कारण गुरु आपल्याला केवळ ज्ञान देत नाही, तो आपल्याला स्वतःशी भेट घडवतो. तो आपल्याला स्वतःपेक्षा मोठं काहीतरी जगायला शिकवतो. आज मनापासून कृतज्ञता डॉक्टर सुभाष रानडे यांना, डॉक्टर सुनंदा रानडे यांना आणि त्यांच्या तेजस्वी गुरु परंपरेचा दिवा आज हजारो घरांमध्ये तेवत ठेवणाऱ्या डॉक्टर सुप्रिया अनिल घुगळे मॅम यांना.
कारण आज आम्ही जे काही शिकतो ब्रह्ममुहूर्तातून, अक्षरधारेतून, गर्भसंस्कारातून, तनुश्री स्लीम वेदातून, तनुश्री सुकांतीतून, तनुश्री शक्ती साधनेतून आणि अशा असंख्य उपक्रमातून आणि प्रत्येक जीवनस्पर्शी सत्रातून ते केवळ माहिती नसते, ते एका महान गुरुपरंपरेतून आलेले संस्कार असतात. आणि म्हणूनच आज या गुरुपौर्णिमेला माझ्या मनातून एकच प्रार्थना उमटते, गुरु कधीच निघून जात नाहीत. ते आपल्या शिष्यांच्या विचारात, संस्कारात आणि कृतीतून पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत जिवंत राहतात. गुरूंचा हा जो वारसा बघायला आपल्याला सर्वांना मिळाला आहे, या महान गुरूंचा मृत्यू होत नाही, ते परंपरा बनवतात आणि त्या परंपरेचा एक छोटासा साक्षीदार होण्याचं भाग्य आज मला आणि आमच्यासारख्या असंख्य उपक्रमांमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना लाभलं आहे. यापेक्षा मोठं सौभाग्य माझ्यासाठी दुसरं कुठलंच नाही. कोटी कोटी प्रणाम त्या अखंड, अविरत आणि ज्ञानमय गुरुशिष्य परंपरेला. मनापासनं धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मी आज डॉक्टर सुप्रिया अनिल घुगळे यांना मनापासनं धन्यवाद म्हणेल, माझ्याकडनं आणि या उपक्रमात जोडलेल्या प्रत्येक सदस्याकडनं, ज्या लोकांना ह्या सुंदर अशा गुरुशिष्य परंपरेचं साक्षीदार होता आलं आहे. डॉक्टर सुनंदा रानडे, डॉक्टर सुभाष रानडे आणि डॉक्टर सुप्रिया अनिल घुगळे मॅम, तुम्हा तिघांना आम्हा सर्वांकडून मनापासनं मानाचा मुजरा, साष्टांग दंडवत, प्रेमाची घट्ट मिठी. आणि ह्या गुरुपौर्णिमेला ही गुरुशिष्य परंपरा जवळून अनुभवण्याची संधी मिळाल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. आभार आभार आभार. प्रणाली शिवकमल आव्हाड. हा ब्लॉग आवडल्यास नक्की तुमच्या गुरुशिष्य परंपरेचा अनुभव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. कमेंटमध्ये आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरूंना आपण आठवूया आणि त्यांची एखादी आठवण, त्यांना एक नमस्कार नक्की लिहूया. तुमचा प्रत्येक लाईक, प्रत्येक शेअर, सबस्क्राईब, कमेंट मला पुढचा ब्लॉग लिहिण्यास खूप खूप ऊर्जा आणि प्रेरणा आणि प्रोत्साहन देत असतो. रोज देत असलेल्या या भरभरून आशीर्वादाला, प्रेमाला मनापासून मी आभारी आहे. धन्यवाद.